मॅडम नमस्ते. नमस्ते. हां प्रथम उपचार संक्रांत लांब आहे आज. चालू आहे ना त्यामुळे ना एक मिनिट. मॅडम हे कशाचे हे तुमचा विषय? आनंददायी परिसरासाठी खेळणे. हां आनंददायी शिक्षण. आनंददायी शिक्षण आहे, संस्कार आहे, आरोग्य आहे आणि काय मॅडम सांगा माहिती. व्यवसाय कौशल्य विकासावर आधारित आहे. साक्षर तर नागरिक होणारच आहेत, पण त्यांना जीवनमान उंचावण्यासाठी व्यवसाय कौशल्याची पण आवश्यक आणि कौशल्यपूर्ण व्यवसाय झालं तर त्यांना उत्पन्न चांगलं मिळेल, आपोआपच त्यांचं जीवनमानाचा दर्जा सुधारेल. कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण विभागात आपण जे घेऊ शकतो कुक्कुटपालन, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान, फुलशेती, त्याच्यानंतर मत्स्यपालन, शेळीपालन या प्रकारच्या व्यवसायांची माहिती आम्ही त्यांना देणार. मॅडम तुम्ही सांगा माहिती. विषय पर्यावरण संरक्षण आणि संस्कृती जतन. तर याच्यासाठी रानभाज्या आणि तृणधान्यांचं जतन करणं ही आज काळाची गरज आहे. कारण काय होतं, काळाच्या ओघात त्या लुप्त होत आहेत. त्यांचं जर आपण म्हणजे आपल्या परस बागेत किंवा शेती केली तर त्याच्यामुळे काय होतं, त्याचं जतन होणं आपल्या पुढच्या पिढीला ते समजेल. धन्यवाद. हे पेरू त्याचेच पिकलेले फळांचेच हां नेहमी आपण म्हणजे निसर्गाच्या विरोधात आपण जात असतो. त्याच्यामुळे पाणी आज आपल्यासाठी आवश्यक आहे. तसंच निसर्गाचं आपण हे ऐतिहासिक यांचं जतन केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी नाटिका छान सादर केली यासाठी. मॅडम सांगा. सर विचारतात सांगा मॅडम माहिती तुमच्या प्रोजेक्टची. वय मानसिक आरोग्य आणि विषय आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात आधी बाळापासून सुरुवात केली. पासून ते 5 वर्षापर्यंतचं वजन आणि उंची किती पाहिजे तर नक्कीच आपल्याला भेटणारे समस्या जी आहे कुपोषणाची ती आपण नक्कीच दूर करू शकतो. त्याच्यानंतर मग आपल्या आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपलं स्वस्थ जीवन जगायचं असतं आणि आव्हानं जर केलायची असतील तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपाय काय असू शकतात त्यांच्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे हे सुदृढ जीवनाचे किंवा निरोगी जीवनाचे मूलमंत्र आहेत. नाटिका होती सर, नाटिकेमध्ये हे सगळं होतं, व्यसन वगैरे सगळं होतं. त्याच्यावर आरोग्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे. वाढीसाठी लागणाऱ्या अन्नाचा मनोरा म्हणजे कडधान्य असते, शारीरिक वाढीसाठी आणि आपल्या आजूबाजूला औषधी वनस्पती आहेत त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. त्या सगळ्या आरोग्याच्या त्यांची माहिती धन्यवाद. हे एक आहे शैक्षणिक साहित्य. सर सांगा. मला आमचा जो नवभारत साक्षरता अंतर्गत जो विषय आहे तो म्हणजे पायाभूत साक्षरता भाषा. तर भाषेसाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्य आम्ही स्वतः तयार या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये बघा पहिलं जर साहित्य जर पाहिलं आपण तर त्यामध्ये पहिलं मुळाक्षर आहे. आता इथं मुळाक्षरं घेतलेत आम्ही. आता पहिलं मुळाक्षर आहे म.
तर या ठिकाणी आम्ही शब्दांच्या पट्ट्या देखील तयार केलेल्या आहेत. या शब्दांमधून आपल्याला काय करायचं आहे, मचे यापासून सुरू होणारे शब्द करायचे आहेत. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी शब्दचक्र बनवलं आहे. तर शब्दचक्र सुद्धा आपल्याला दिसेल. त्यानंतर वाक्य बनवा. या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे आपल्याला. आता रवी आंबा खा, सीता केळी घे, असे या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी वाक्य तयार करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी शब्द बनवण्यासाठी एक शब्दपट्टीसुद्धा आहे. याच्या माध्यमातून आपण शब्द बनवू शकतो. इथं घेतला आपण क, नंतर या ठिकाणी घेतला आपण ड, आणि इकडे घेतला आपण क, कडक. बरोबर. असे शब्द आपण असं तयार करू शकतो. त्यानंतर शब्दापासून तयार होणारे शब्द या ठिकाणी बघा, रंग हा जर शब्द घेतला आपण, रंगापासून किती शब्द तयार होतात, जास्तीत जास्त शब्द तयार करण्याचा प्रयत्न आहे. रंगीत. दुसरा शब्द बनवणार आहे आपण रंगात. त्यानंतर तिसरा आहे रंगाने. त्यानंतर चौथा शब्द आहे रंगावर. या सर रंगवले. त्यानंतरचा शब्द आहे रंगासाठी, रंगावर. छान. एका शब्दापासून अनेक शब्द कसे तयार करायचे या ठिकाणी आपल्याला याच्यावरून कळेल. हे खिशातले वाचन सर, याच्याविषयी खिशातले वाचन. मुलांना आपण सोपे सोपे शब्द जसे बोलतात मुलं, वाक्य, तर या ठिकाणी ते दिलेले आहे. काकूने कामाचे कागद कापले, ढोल डमडम वाजला, पिंटू पटकन पळाला, मामाने मामीला माळ आणली, आईने आजीला आवरले. असे सोपे सोपे शब्द आहेत या ठिकाणी. मासे, त्यानंतर मासा आहे वाटतं. मासा या ठिकाणी दिसतोय. मासा या ठिकाणी बघा, दिवस रात्र विरुद्धार्थी शब्दांसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर श्रीमंत, गरीब, आज, उद्या, चोर, साव या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर चौदाखळी या ठिकाणी चौदाखळी आलेली आहे. या ठिकाणी बघा क, त्यानंतर का, की, कु, कु, के, क्या, कै, को, का, कौ, कम, कहा. चालेल. आणि आपण क या अक्षरापासून शब्द बनवू शकतो. जसं की या ठिकाणी घेतला आपण, तर पहिला शब्द तयार झाला करण, त्यानंतर करवत, त्यानंतर कसरत, कमल, कमळ, कटकट, पाट, कपाट. अशा पद्धतीने शब्द बनवता येऊ शकतात. असे प्रत्येक अक्षराचे या ठिकाणी साहित्य बनवलेले आहेत. बघा, हे तचं आहे, हे या ठिकाणी ख पासून बनवलेलं साहित्य आहे. अशा पद्धतीने हे साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याबरोबरच या ठिकाणी मुलांना विरामचिन्ह समजायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी पाण्यातून जसं थेंब पडतात त्या पद्धतीनं हे एक डिझाईन तयार केलं आहे. मुलं नक्षीच्या स्वरूपात हे पटकन शिकतात. त्याबरोबरच अक्षरावरून शब्द होणारे, सुरू होणारे शब्द त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी शब्द तक्ते आहेत. परत हे फुलांचे विविध पार्ट्स. त्यानंतर हे वाचन जरा आल्यानंतर मुलांना ह्या सरळ पट्ट्या देणे आणि एक एक शब्दाचं वाचन करून घेणे. खेळ स्वरूपात मुलांना पट्टी दिली की ते खेळाच्या स्वरूपात ते वाचन करू शकतात. अशा पद्धतीने हे साहित्य तयार थोडं घेऊन जा सर. नाही बंद करा आणि हे